स्नेहनील स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी टेट 2025 3 दिलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे आणि ही सूचना आपल्याला पाळणे गरजेचे आहे। जर तुम्ही ही सूचना पाळली नाही तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टेट परीक्षा देऊनही काही आपला उपयोग होणार नाही। पहा, याच ठिकाणी MSc पुणेच्या साईडवरती आपण गेलेलो आहोत आणि महाराष्ट्र राज्य परिषद पुणे या ठिकाणी हे दिसतंय तुम्हाला आणि या ठिकाणी संपूर्ण सूचना दिलेल्या आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। बघा, वाचा काय म्हणताय। टेट परीक्षा 2025 गुणपत्रक स्कोर कार्ड डाउनलोड करण्याची अंतिम मुदत ही 31/8/2025 पर्यंत असल्याने सर्व उमेदवारांनी विहित मुदतीत स्कोर कार्डची प्रिंट काढून जतन करून ठेवावी। मुदतीनंतर, हे महत्वाचं आहे, मुदतीनंतर स्कोर कार्ड डाउन करण्याबाबत कोणतीही तक्रार अथवा विनंतीचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी। 6320 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे। अशा उमेदवारांनी बीएड किंवा डीएड उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक आपल्याला www.mscpune.in या साईटवरती आपल्याला किंवा मेलवरती आपल्याला पाठवायचं आहे। या मुदतीमध्ये पाठवणं अत्यंत गरजेचं आहे। विहित मुदतीनंतर केलेल्या गुणपत्रकांचा विचार या ठिकाणी केला जाणार नाही याची सुद्धा गांभीर्याने नोंद घ्यावी असं या ठिकाणी वारंवार सांगितलं जात आहे। म्हणजे डाउनलोड गुणपत्रक जे काही तुमचं टेटचं गुणपत्रक आहे त्याची डाउनलोड करण्याची शेवटची तारीख म्हणजे आज तारीख आहे, 31 तारीख आहे आज विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे समजून घ्यायचं आहे, अन्यथा आपलं नुकसान होईल। कारण पुन्हा हे जे आहे हे डाटा काढून घेतला जात असते, त्यामुळे तुम्हाला कितीही विनंती केली तरी तुम्हाला ते मिळणार नाही। कारण आपल्याला माहिती आहे 2,11,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे। तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की पुन्हा सांगतोय की तुम्हाला आजपर्यंत तुम्ही काढलेला नसेल स्कोर, तुम्हाला माहित असेल पण डाउनलोड करून ठेवलं नसेल, तर ज्या वेळेला पवित्र पोर्टलला तुम्ही नोंद कराल त्यावेळेला तुम्हाला ते अपलोड करा असं सुद्धा म्हणू शकतात। त्यामुळे आपल्याकडे तेव्हा जर ती नसेल तर आपला काही उपयोग होणार नाही आणि पुन्हा तुम्हाला पुणेला जा, मग त्या सर्व गोष्टी भानगडी ज्या असणार आहेत त्या तुमच्या मागे असणार आहेत आणि हे सुद्धा म्हणतील की तुम्हाला सूचना दिल्या होत्या आणि यांना जाणीवपूर्वक चूक करायची असेल तर ते विद्यार्थी सुद्धा बाहेर पडतील, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे। म्हणून आवर्जून या सर्व बाबीकडे लक्षात असणं गरजेचं आहे। आणि जे काही डीएड आणि बीएड अपियर होते त्यांनी सुद्धा 31/8 पर्यंत स्कोर कार्ड प्रिंट काढून जतन करून ठेवणं हे गरजेचं आहे आणि त्यांनी आपलं जे गुणपत्रक आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठवायचं आहे। त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही। पुन्हा एकदा आपण तुम्ही जर साईटवरती जर गेला टेट निकालच्या साईटवरती, तर तुम्हाला टेट निकालच्या साईटवर तुम्हाला या ठिकाणी गुणपत्रक डाउनलोडचं हे जे दिसत आहे, या गुणपत्रक डाउनलोड इथं गेलात तुम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं डाउनलोड गुणपत्रक करता येणार आहे। बघा, या ठिकाणी दिलेली आहे तारीख, क्लोजर डेट दिसत आहे, या ठिकाणी क्लोजर डेट 31/8/2025 हे जे दिसत आहे हे पुन्हा ओपन होणार नाही, कारण आजची शेवटची डेट आहे आणि आज रात्री 12 वाजता ते काय पूर्ण डेटा काढून घेतील, त्यामुळे तुम्हाला पुन्हा ते गुणपत्रक पाहता येणार नाही। म्हणून आजच्या आज तुम्हाला आत्ताच्या आता तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे 2025 टेटची, ती आवर्जून तुम्हाला गुणपत्रक काढून ठेवायची आहे। ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा। धन्यवाद।